नमस्कार मैत्रिणींनो, आज अकॅडमीमध्ये होता विटिलिगो मॉडेल डेमो आणि हो विटिलिगो मॉडेलवर मेकअप करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे आणि खूप लोकांना ह्या स्किनवर मेकअप करायला प्रॉब्लेम होतो. म्हणून मी तुमच्यासाठी एक फुल ट्युटोरियल घेऊन आली आहे. सर्वप्रथम मी शॉर्लिट टिल्बरीचं मॉइश्चरायझर घेतलं आहे. त्यानंतर प्रायमरमध्ये मी यूज केला आहे टी फिटचं प्रायमर आणि करेक्शनसाठी मी हुडाचा मँगो शेड आणि मॅकच्या कन्सिलर पॅलेटमधून थोडासा कंटोरचा डार्क शेड घेतला आहे आणि दोन्हीही प्रॉपर मिक्स करून जितक्या ठिकाणी विटिलिगोचे डाग होते त्यानंतर पिगमेंटेशन होते या सगळ्यांना मी कव्हर केलेलं आहे. विटिलिगोवर बरेचसे लोक ग्रीन कलरचं करेक्शन यूज करतात, बट मी कधीही ग्रीन करेक्शन यूज करत नाही. त्यानंतर कन्सिलर मी यूज केलेलं आहे मॅकचं. जर फेसवर खूप सारे पिगमेंटेशन असेल, विटिलिगो असेल तर फाउंडेशनच्या आधी एक कन्सिलरची छान अशी लेअर करून घ्या आणि हो नेक देखील तितकंच छान कव्हर करावं लागेल. नेकला सुद्धा तुम्हाला करेक्शन करून मग कन्सिलर करून फाउंडेशन यूज करावं लागेल. फाउंडेशनमध्ये मी यूज केलेलं आहे ॲस्टे लॉडरचं फाउंडेशन. शेड आहे 1&1 आणि 3&1. तुम्ही म्हणाल की हे शेड खूप फेअर आहे, बट मी फाउंडेशनच्या आधी जो बेस केलेला आहे तो थोडासा डार्क आहे आणि त्यावर मी जे थोडं फेअर फाउंडेशन यूज करते आहे ते त्या करेक्शनच्या आणि कन्सिलरच्या शेडमध्ये प्रॉपर मिक्स होऊन जो शेड मला पाहिजे आहे तो येणार आहे. त्यानंतर हायलायटिंगसाठी मी यूज केलेला आहे टाटचं कन्सिलर आणि शेड आहे 47H. त्याबरोबर मी 20Hचं कन्सिलरसुद्धा यूज केलेलं आहे. आणि हो, ज्यावेळेस तुम्ही विटिलिगो स्किनवर मेकअप करताय, ब्लेंडिंग करताय, तर ब्लेंडिंगचं प्रेशर एकदम सॉफ्ट हवं आहे. खूप प्रेशर देऊ नका. जितकं प्रेशरने तुम्ही ब्लेंड करणार तितकं प्रोडक्ट तुमचं परत ब्लेंडरला लागून बाहेर येणार. त्यानंतर मी केलं आहे छानपैकी कंटोरिंग झाल्यानंतर मी केलेला आहे ब्लश आणि ब्लशमध्ये मी घेतलेला आहे रेअर ब्युटीचे ब्लश हॅपी अँड जॉय शेड. यामध्ये मी ऑरेंज शेड हा जास्त यूज केला आहे. ट्रान्सल्युशन पावडर लावायच्या आधी अंडरलाईन्सच्या खाली जितक्या पण लाईन्स आलेल्या आहेत त्या आधी कवर करायच्या आहे आणि ट्रान्सल्युशन पावडरमध्ये मी शेड घेतलेले आहे लोरा मर्सियरचे रोज आणि हनी शेड. हे दोन्ही शेड प्रॉपर मिक्स करून घेतलेले आहे आणि अंडर आईजला ज्या काही लाईन्स आलेल्या होत्या त्या आधी प्रॉपर ब्लेंड केल्या आणि त्यानंतर ट्रान्सल्युशन पावडर पफमध्ये घेऊन ती छानपैकी हातावर ब्लेंड करून मग मी ती अप्लाय केलेली आहे. ही टेक्निक तुम्ही यूज करा, याने तुमचा मेकअप अजिबात पावडरी वाटणार नाही. त्यानंतर मी यूज केलेली आहे कॉम्पॅक्ट आणि हो ही कॉम्पॅक्ट आहे पारुल गर्ग यांची. तुम्ही इंटरनॅशनल पावडर जर कॉम्पॅक्ट जर यूज करत असाल तर ती तुम्ही नक्कीच बाजूला ठेवणार ज्यावेळेस तुम्ही ही कॉम्पॅक्ट यूज करणार. पावडर कंटोर आणि पावडर ब्लशमध्ये मी यूज केलेलं आहे शॉपारियलचं पावडर कंटोर आणि पावडर ब्लश. आणि हो, ॲब्रो डिफाईन करताना जर स्किन टोन डार्क असेल तर थोडंसं त्यामध्ये तुम्हाला ब्लॅक जेल लायनर मिक्स करावं लागेल आणि त्यानंतर ॲब्रो डिफाईन केल्यानंतर हा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. डस्की स्किनवर जर तुम्ही ब्राऊन कलरचं डिफायनर यूज करताय तर ते प्रॉपर दिसणार नाही. त्यानंतर मी छानपैकी आयशॅडो केलेले आहे. आयशॅडो मी एकदम सिम्पल केलेलं आहे. ब्राऊन कलरचा आयशॅडो ब्लेंड करून लाईनला असं ग्लिटर लावलं आहे आणि लोअर लाईनला देखील ब्राऊन कलरच्या शेडनी छानपैकी असं ब्लेंड करून घेतलेलं आहे. काजळ पेन्सिलमध्ये मी शॉपारियलची काजळ पेन्सिल यूज केलेली आहे आणि मस्कारामध्ये मी यूज केलेला आहे फेरा ऋषीचा मस्कारा. हा मस्कारा खूप अफोर्डेबल आहे आणि वॉटरप्रूफ आहे. नेकला ज्या काही लाईन्स येत होत्या त्या मी खूप छान प्रकारे ब्लेंड करून घेतलेल्या आहे आणि ट्रान्सल्युशन पावडर लावून लॉक करून घेतलेला आहे. लिप्समध्ये मी यूज केलेली आहे मेकअप फॉरएव्हरची लिप लायनर पेन्सिल आणि लिपस्टिक मी यूज केलेली आहे शोपारियलची. फिक्सरमध्ये यूज केलेलं आहे पीच अँड लिलीचं मिस्ट आणि हे मिस्ट तुमच्या मेकअपला खूप छान प्रकारे ड्यूबी आणि ग्लोई बनवतं. हायलायटरमध्ये मी यूज केलेलं आहे डिऑरचं हायलायटर आणि हे हायलायटर खरंच खूप सॉफ्ट आहे. लॅशेसमध्ये मी युरो पॅरिसच्या लॅशेस यूज केलेल्या आहे. ह्या लॅशेस एकदम नॅचरल लॅशेस आहेत आणि ग्ल्यू यूज केलेला आहे SJ4चा. आणि हा बघा फायनल लुक. तुम्हाला हा मेकअप कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
म्हणजे मी तुमच्यासाठी नवीन असे ट्युटोरियल्स नेहमी घेऊन येईल. चला तर मग आपण आता स्टुडंटबरोबर बोलूया की त्यांना हा आपला 1 मंथचा क्लास कसा वाटला आणि आत्तापर्यंत जितके पण डेमो झाले ते त्यांना कसे वाटले. चलो. आणि आतापर्यंत जे जितके डेमो झाले ते कसे वाटले तुम्हाला? मी म्हणते म्हणून तुम्ही हो म्हणताय का? तुमचे प्रॉब्लेम्स सगळे सॉल्व्ह झाले? नक्की? नाहीतर म्हणाल की कॅमेरा समोर घेतलाय तर होच म्हणावं लागेल. मनापासून खूप छान. आजचा मेकअप मॅडम म्हणजे ना एक टास्क होता आणि तो टास्क आहे ना पूर्ण कंप्लीट झाला. एकदम छान मेकअप झाला आजचा. थँक्यू. मिस करा मला हा सगळ्यांनी. मी पण सगळ्यांना मिस करते. आणि नाही खरंच बॅच खूप छान होती. सगळ्या खूप सिन्सिअर होत्या. एक दोन मुली थोड्याशा झोपत होत्या. त्यांना बिचाऱ्यांना झोपायची सवय पाहिजे. नाही पण आता नाही झोपणार ते. आता छान काम करेल. तर लव यू ऑल. आणि खूप छान काम करा. स्वतःचं नाव खूप मोठं करा. कोण काय करतंय त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही काय करणार आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि तुमचं काम जास्तीत जास्त छान करा. आपल्या बाजूला काय चाललंय, आपल्या बाजूचे आर्टिस्ट काय करते त्याच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या स्वतःला कसं प्रूव्ह करू शकतो, कसं सगळ्यांपेक्षा चांगलं अपडेट होऊ शकतो आणि सगळ्यांपेक्षा चांगलं काम कसं करू शकतो हे फक्त आपल्यालाच ठरवायचं आहे. कोणाकडे लक्ष देऊ नका, फक्त स्वतःकडे लक्ष द्या. ओके. छान राहा, मस्त राहा, स्वस्त राहा, मस्त पैसा कमवा आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या तुम्ही अचीव करा. ओके. श्री माताजी ब्लेस यू. बाकी रोने लगी. आप मुझे कभी भी मिलने आ सकते हो. आणि आपण हिला विचारू श्रद्धाला. हाय श्रद्धा. हाय मॅम. लाईट घेतो इकडे. कसा वाटला तुला आजचा? खूप छान, खूप मस्त. नक्की. नेहमीसारखा भारीच होतो, रॉक होतो. सो सगळ्यांना माहिती आहे तसं तो व्हायरल लगेच होऊन जातो. नाही आणि मला सुद्धा पर्सनली हा मेकअप खूप आवडला. म्हणजे मी आतापर्यंत तुझ्यावर जितके लुक्स केलेले आहे त्यामध्ये हा माझा सगळ्यात बेस्ट लुक आहे. सो तुला पण थँक्यू सो मच. आणि तू माझ्यासाठी जे गिफ्ट आणलं त्याबद्दल सुद्धा थँक्यू सो मच. लव यू. केलेलं आहे पण त्या खरंच सिन्सिअर आहे. एक शब्द कोणाला काहीच बोललेला नाही. खूप प्रॅक्टिस केली आहे. इकडे बघा. लव यू. क्लासला येताना कारण घर मूलबाळ सांभाळून नवरा सांभाळून क्लास करणं म्हणजे पण असा एक दिवसही कंटाळा नाही आला की आज खूप पाऊस आहे आणि क्लासला कसं यावं काय यावं. अजिबात नाही. मॅडमांनी सांगितले आज क्लास होणार आहे. कितीही पाऊस असला तरी सुद्धा आम्ही घरच्यांना सांगायचो नाही आम्ही कॅबने जाऊ रिक्षाने जाऊ पण आम्ही क्लासला जाणारच. सगळ्यांनी खरं सिन्सिअरली 30 डेज पूर्ण क्लास आणि म्हणजे क्लासला तुम्ही आम्हाला मेकअपचं तर नॉलेज दिलं त्याबद्दल त्याच्यासोबतच तुम्ही आम्हाला लाईफमध्ये किती पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आणि तुम्ही मार्केटमध्ये कसं उतरलं पाहिजे कसं काम केलं पाहिजे हे तुम्ही सगळं नॉलेज आम्हाला दिलंय. त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे. म्हणजे तुम्हाला जेवढं देता आलं तेवढं तुम्ही दिलंय. आता कुणी कसं घ्यायचं नाही घ्यायचं ते स्टुडंटवर आहे. कुणी किती घेतलं नाही घेतलं ते प्रत्येकाने ज्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे घेतले. पण मी तरी म्हणजे तुमच्याकडून इतकं शिकून गेली आहे की बिझनेस कसा करायचा त्याच्यात ग्रो कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी शिकली मॅडम मी. त्याच्यामुळे मनापासून थँक्यू सो मच. आमच्या आत्ता कुठे गेलं? ही पण माझी लाडकी स्टुडंट आहे ना. नाही पण ही जास्त आहे ना. तुम्ही पण सगळे लाडके स्टुडंट आहे. मी सगळ्यांना खूप मिस करणार आहे पण मी खूप रडणार आहे या बॅचला मला असं वाटतंय. त्याच्यावर पटकन सर्टिफिकेट देऊन मी पळून जाणार. काय बोलायचं? जसं आता तुम्ही म्हटलं ना कोणतं तुम्हाला भेटायला आलं होतं म्हणून तर तेच थोडंसं टॉन्ट म्हणजे त्यांना जे मागे ज्यांनी शिकवलं त्यांच्यासाठी आणि तुम्ही स्वतःहून बोलले ना की तुम्हाला खुशी झाली की तुमच्याकडून जे शिकून गेले आणि त्यांनी म्हणजे दुसऱ्यांना शिकवले त्यांच्यासाठी एक प्राऊड फील झालं. तर ते मला फक्त तुम्ही एक पर्सन म्हणजे फर्स्ट असं मिळाले की तुम्ही स्वतःहून असं म्हणजे प्राऊड फील केलं की माझ्या स्टुडंटनी दुसऱ्यांना शिकवले ते असं म्हणत मला आजपर्यंत असं कोणी नाही की असंच मिळालं मला की तुम्ही शिका आणि तिथपर्यंत सीमित राहा समोर नका वाढू.
आता मी तुम्हाला म्हणते की मी तर तुम्हाला सगळ्याच बॅचला मेकअप आर्टिस्ट तर बनवतेच, पण मेकअप आर्टिस्टपेक्षा माझा जास्त जे लक्ष असतं ना की तुम्ही एज्युकेटर की तुम्ही बेस्ट एज्युकेटर बना, की तुम्ही अकॅडमी टाकली पाहिजे, स्टुडंटला छान घडवलं पाहिजे. कारण खूप लोकांना गरज आहे या गोष्टीची, खूप लोकांना ज्यांना माझ्यापर्यंत येणं पॉसिबल होत नाही आहे, तुम्ही त्यांना शिकवा. जे तुमच्या एरियामध्ये राहतात, ज्यांची कॅपॅसिटी नाही की इतकी फीज पे करायची, तुम्ही थोडं कमी फीजमध्ये पण त्यांना शिकवू शकता. पण बेस्ट एज्युकेटर बना, की आपल्याला कोणी नावं ठेवेल असं वागू नका. ठीक आहे, आता ज्यांना नावं ठेवायचं ते ठेवतील, आपण प्रत्येकाला थांबवू नाही शकत. मागून राजाला पण नावं ठेवतात, मलाही ठेवत असतील, पण मी माझ्या पद्धतीने 101% दिलेलं आहे. 100ने मी 101% दिलेलं आहे. सगळे डाऊट्स पण तुमचे मी क्लिअर केलेले आहे आणि मला असं खरंच वाटतंय. आणि सगळे खूप छान काम करताय आणि